नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण कांदा लागवडीबाबत माहिती घेत होतो। त्यामध्ये आपण स्वयंचलित यंत्रांनी जी लागवड केली याबद्दल माहिती घेतली आणि त्यावर आपल्याला काय काय नियोजन करता येईल याबद्दल देखील माहिती घेतली। पण आज मी आलो आहे जवळके तालुका येवला येथे मल्चिंग वर कांदा लागवड सुरू आहे। आता या मल्चिंग फायद्याचा हे आपण इथं जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण शेतकऱ्याकडे आलो आहे, ते त्यांची ओळख करून देतील। दादा नमस्कार। नमस्कार, तुमची ओळख करून द्या। माझं नाव प्रवीण मल्हारी जाधव, जवळके तालुका येवला, जिल्हा नाशिक। दादा मला एक गोष्ट सांगा की तुम्ही इतक्या दिवसापासून जी परंपरागत पद्धतीने कांदा लागवड करत आहात आणि आता मल्चिंग कडे तुम्ही वळाले आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही नेमके काय बदल केले किंवा बदल करण्याचं काय कारण आहे? सर, त्याच्यामध्ये पहिले जे रोपांची संख्या आता मजुरांकडून तेवढी जात नाही, तर या मल्चिंग पेपर मुळे याला 4x4च्या अंतरावरती प्रॉपर कांदा लागल्या जातो। त्याच्यामुळे रोपांची संख्या पण व्यवस्थित जी पाहिजे ती व्यवस्थित लागल्या जाते। शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये रेडीमेड होल असलेले मल्चिंग उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर समजा तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही कमेंट करा, तेथे मी तुम्हाला नक्की नंबर प्रोव्हाइड करेल। तर तुम्ही हे जे मल्चिंग पेपर आणले, तुम्ही म्हणता रोपांची संख्या मेंटेन होते, तर याच्या मागे तुम्हाला उत्पादन वाढायची अपेक्षा आहे का? हो, वाढू शकते। रोपांची संख्या वाढल्यानंतर त्याच्यावर उत्पादन वाढणारच। बरोबर। याला पूर्वतयारी म्हणजे आम्ही याचे माती परीक्षण करून घेतलं। हा, त्याला जो काही घटक कमी होता तो त्याला आता टाकले बेसल डोस मध्ये भरलेला आहे। हा, त्याच्यामुळे आता सध्या प्रॉब्लेम तर काही येणार नाही। लागवड झाल्यानंतर त्याचं काम ते चालू होणार। बरं। याच्यापूर्वी जेव्हा तुम्ही लागवड करत होता तेव्हा बेसल डोस करायचे का? बेसल डोस करायचा, पण काय सेंद्रिय पद्धतीने काय करत नव्हतं, रासायनिक जे अच्छा। टाकतो तेच रेग्युलर टाकायचं। म्हणजे माती परीक्षणानंतर तुम्ही सेंद्रिय घटकाची जी कमतरता आहे ती दूर केली। कमतरता येते आम्ही ते पूर्ववत करून टाकलेली। अच्छा। आणि तुमच्या जमिनीमध्ये जे घटक कमी आहेत तितकेच देण्यात आले, म्हणजे तुमचा खर्चही त्याच्यामध्ये खर्च जेवढी कमतरता आहे तेवढेच टाकले गेले। त्याच्यामुळे अतिरिक्त ज्या खताचा खर्च येत होता तर तो कमी झाला। कमी झाला। त्यानंतर तुम्हाला मल्चिंग मुळे अजून काय फायदे होतील किंवा होत आहे हे सांगा। आता मल्चिंग मुळे जे आता तण जे उगून येणार होतं, मग त्याचं जे निंदणी खुरपणी याचा खर्च वाचणार आहे। आणि जे तण आल्यानंतर त्याच्यावरती मावा थ्रिप्स तणावरती असतात, त्याच्यामुळे तो कांद्याला पण प्रॉब्लेम येतोच। म्हणजे कांद्यावर देखील तुमच्या फवारण्या त्याच्यामुळे वाचणार, कमी होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ही शेतकरी जे आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात मी तुमच्या पुढे आणलेले आहेत। मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सांगतो। इतर वेळेस काय होतं की जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करतो त्यावेळेस साधारणपणे 1.5 ते 2 लाखापर्यंतच रोप आपण लागवड करू शकतो किंवा मजुरांच्या साहाय्याने आपण ते करू शकतो। तेथे अंतर मेंटेन राहत नाही। पण येथे काय आहे की मल्चिंग पेपरला रेडीमेड होल असल्यामुळे प्रति एकर आपण 2,95,000 तर अगदी 3.25 लाखापर्यंतचे रोपांची लागवड आपण करू शकतो। इतर कोणत्याही कारणांमुळे जरी 25,000 रोपांची तूट आली तरी 3 लाख रोप आपल्याला आपण व्यवस्थित उत्पादन काढायला आपल्याला मदत करतात। हा सगळ्यात मोठा फायदा आहे। त्याच्यानंतर आपण मल्चिंग टाकतो तर त्याला आपण बेसल डोस करणं गरजेचंच राहतं, कारण त्याच्यानंतर आपण दाणेदार खत देऊ शकत नाही। सुरुवातीला बेसल डोस केल्यानंतर जेव्हा आपण कांदा लागवड करतो आणि त्याच्या मुळात सेट होता, त्याचबरोबर त्याचं पोषण सुद्धा सुरू होतं आणि माती परीक्षण केल्यामुळे जे खत व्यवस्थापन केलं जातं त्याच्यामुळे या कांदा रोपांचं संतुलित पोषण होतं। म्हणजे सगळ्या प्रकारचे ज्याला जे गरजेचे घटक आहेत ते लगेच उपलब्ध व्हायला मदत होता आणि सुरुवातीच्या काळातली जी जोमदार वाढ आहे ती व्यवस्थित प्रकारे होते। त्याच्यामुळे रस शोषक किडींचा जो प्रादुर्भाव होत असतो त्याच्यासाठी हे जे रोप आहे ते रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि त्याच्यामुळे आपल्या फवारण्या देखील कमी होतात। आणि यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये देखील आपल्याला पाणी कमी लागतं, फक्त आपल्याला ड्रिपची व्यवस्था करावी लागते। आपण बेडची जी रुंदी आहे ते 3.5 फुटापासून 6 फुटापर्यंत करू शकतो आणि 16 ते 20 mm पर्यंतच्या लॅटरल आपण त्यावर वापरू शकतो। एका बेडवर आपल्याला 2 लॅटरल पसरणं गरजेचं आहे, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्षेत्र त्याच्यामध्ये भिजेल। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हा जो मल्चिंगचा प्रयोग सांगतोय किंवा याच्यापूर्वी तुम्ही बघितलेला आहे तर शेतकरी आतापर्यंत समाधानी आहे। जेव्हा या कांद्याची हार्वेस्टिंग होईल पुन्हा एकदा आपण या शेतकऱ्याला भेटूया, तो किती समाधानी आहे ते आपण तेव्हा जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला कांदा लागवड मल्चिंग वर करण्यासाठी अधिक उत्साह मिळेल। आणि माझा हेतू तोच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून
तुमच्यापर्यंत हे नवनवीन तंत्रज्ञान पोहोचून तुमचाही उत्साह वाढावा, तुमचंही उत्पादन वाढावं हाच आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच अशा नवनवीन तंत्रज्ञानासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.